संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी साधारण 8:46 वाजता बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी हे विमान कोसळले. अजित पवार हे मुंबईहून लिअरजेट 45 या खासगी चार्टर विमानाने बारामतीकडे येत होते. धावपट्टीवर उतरण्यापूर्वी 100 फूट आधी विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते जवळच्या शेतात कोसळून त्याला भीषण आग लागली. या अपघातात अजित पवारांसह त्यांचे पीए, 2 पायलट आणि अन्य सुरक्षा रक्षक अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आज गुरुवार 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा एक दुर्दैवी अपघात असल्याचे सांगत यामध्ये राजकारण आणू नये असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीत जाऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. राज्य सरकारने 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बाजारपेठा व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवल्या आहेत. विमान अपघाताच्या अधिक तपासासाठी फॉरेन्सिक टीम आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे AIB पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित अनंतराव पवार यांची राजकीय कारकीर्द अत्यंत प्रभावशाली आणि संघर्षाची राहिली आहे. त्यांचा इतिहास: अजितदादांचा जन्म 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहमदनगर जिल्हा. मूळ गाव काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. कुटुंब: ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे आहेत. त्यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये कार्यरत होते. अजितदादांचे शिक्षण: त्यांचे प्राथमिक शिक्षण देवळाली प्रवरा येथे झाले, तर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. दादांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात: त्यांनी 1992 मध्ये सहकार क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला. 1991 मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले आणि सलग 16 वर्षे त्या पदावर होते. 1991 मध्ये ते पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले, परंतु शरद पवार यांच्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अजितदादांचे राजकारण आणि मंत्रिपदे: आमदारकी: 1991 पासून ते सलग 7 वेळा बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्रीपद: ते महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत. नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 2 वेळा. नोव्हेंबर 2019 देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केवळ 80 दिवसांचे सरकार. डिसेंबर 2019 ते जून 2022 महाविकास आघाडी सरकार. जुलै 2023 आणि पुन्हा डिसेंबर 2024 महायुती सरकार. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट 2023. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांसह ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. पुढे निवडणूक आयोगाने त्यांनाच खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले. अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे एका विमान अपघातात निधन झाले. निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना त्यांचे चार्टर विमान बारामती विमानतळावर लँडिंग वेळी कोसळले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.